आपण करणार आहे मिल्क केक। त्याच्यासाठी दूध घेतलेले आहे 1.5 लिटर। दूध तापवून घेऊ। दुधाला छान उकळी आलेली। आता आपण याच्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा। पनीर सारखं फाडायचं नाही आहे एवढं दूध, थोडंसं अगदी टाकून घ्यायचं। आता एकसारखं याला मिक्स करत राहायचं। थोडंसं लिंबाचा रस थोडा टाकल्यामुळे दाणेदार टेक्स्चर येणार आहे आपल्या मिठाईला। दुधामध्ये छान हे दिसायला लागले, थोडंसं फाटलं गेले दूध। आता हे छान उकळून घ्यायचं सारखं, एकसारखं मिक्स करत राहायचं दुधाला। दूध छान झालेलं आहे, मस्त दाणेदार झालेलं आहे, जास्त फाटलेलं नाही, मस्त झालेलं आहे। हे बघा, असंच करून घ्यायचं। आणि आता आपण यात साखर मिक्स करणार आहे। अर्धी वाटी साखर मी यात टाकणार आहे, मोठी। दुधामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे। दुधातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। दुधातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता आपल्याला हे थोडंसं अजून ड्राय झालं की यात तूप लागणार आहे, तूप टाकून घ्यायचं आपण। मिल्क केकसाठी आपलं हे जे मिक्सचर आहे ते पूर्ण झालेलं आहे तयार। एकदम दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे त्याला, खूपच छान झाले बघा। आता आपल्याला याच्यात तूप लागणार आहे, थोडं थोडं तूप टाकून घेऊ। आपल्याला यात तूप लागणार आहे, थोडं थोडं तूप टाकून घेऊ। सुरुवातीला मी 2 चमचे टाकते। मिक्स करून घेऊ छान, खूपच छान होणार आहे आपला हा केक। अजून 2 चमचे तूप टाकून घेऊ। मिक्स करून घेऊ। अजून 1 चमचा मी तूप टाकणार आहे। एकूण 5 चमचे मी तूप टाकले। आता जास्त पण फ्राय नाही करायचं। आता एकदा अशी झाली ना करून की गॅस बंद करायचा आणि सेट करून घ्यायची। कलर पण खूपच छान आलेला आहे आणि आता थंड झाल्यावर तर अजून याचा कलर चेंज होतो। आता आपण हे काढून घेऊ। मी ह्या डब्यामध्ये सेट करणार आहे।
आता ह्याला झाकण लावून एका कपड्यामध्ये गुंडाळून त्याला 4 तासासाठी सेट करायला ठेवायचं, 4-5 तासांसाठी. आपली मिठाई छान सेट झालेली आहे. आता बघू आपण ती कशी झाली आहे. खूप छान सेट झालेली आहे. मी 4-5 तास नाही तर पूर्ण रात्रभरच ठेवले होते हिला सेट होण्यासाठी. आता बघू आतून कशी झाली आहे ती. खूपच छान झालेली, हे बघा मस्त झाली आहे. आता आत बघू हिला कसा कलर आलाय ते. कट करून दाखवते मी आतमधून. आतून खूप छान कलर आलेला आहे. खूपच छान झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे याला.